लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी. आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी. आमुच्या लहान ज्ञात रांगते मराठी. आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी. आमुच्या घराघरात आढळते मराठी. आमुच्या फुला फुलात नांदते मराठी. येथल्या फुला फुलात हासते मराठी. येथल्या दिशा दिशा
करून ग्रंथ संपदेचा सन्मान करू. ग्रंथरूपी ज्ञानाचा मूल्य ठेवा, आपण जतन करूया. ग्रंथ हे गुरु पद चेपू नका. भाषा मरतो देशही मरतो, भाषा मरता देशही मरतो. संस्कृतीचाही दिवा विजय. गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शील कापू नका, प्रगतीचे शील कापू नका. असे सांगून मराठीचा मान, मराठीचा अभिमान, मराठीचा स्वाभिमान जागवणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आपल्या शाळेचे प्राचार्य सन्माननीय पदवेकर हे करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद द्यावा. यानंतर माननीय मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम प्रतिमेचे पूजन करीत आहे. सौ कांबळे मॅडम प्रतिमेचे पूजन करीत आहे. पर्यवेक्षक श्री शिंदे सर कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करीत आहेत. माझ्या मराठी मातीचा लावा लढाटासाठी या तिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील खेळा. कवितेच्या वरी ओळी असो किंवा ओळखलंच का सर मला पावसात आला कोणा एकच सर्वात या ओळी पाणी पडतात. क्षणात कणा कवितेची व नटसम्राट नाटकाची आठवण न होणारे मराठी
अध्यक्ष निवडीची एखाद्या व्यक्तिमत्वाचं येणं म्हणजे तर ते काळजात कोरलेलं आभाळवर लेणं असतं। याच रूपानं आपल्या कार्याचे बीज पेरणारे व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, मराठी माणूस म्हणून अभिमान बाळगणारे, आपल्या विद्यालयाचे सन्माननीय आदर्श पुरस्कार प्राप्त कर्तबगार प्राचार्य श्री पालवेकर यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मी स्नेहमय विनंती करते। आत्ताच तो नाही त्या सर्वानुमते मी अनुमोदन देत आहे। टाळ्या वाजवायच्या। अनिता पाटील मॅडम, पर्यवेक्षक शिंदे सर, पर्यवेक्षिका सौ कांबळे मॅडम, कार्यालयीन प्रमुख बीना मॅडम व मराठी विषयांचे सर्व शिक्षक व इतर विषयी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, समोर बसलेले विद्यार्थी, आज आपण मराठी अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या व मराठी मनात मराठी अभिमान बाळगणाऱ्या सर्व आदरणीय मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे मी स्नेहपूर्वक स्वागत करते। मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधून मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातोय। कैलासवासी विष्णू वामन शिरवाडकर असे झाले। त्यांच्या स्मरणार्थ 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। कुसुमाग्रज हे प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लेखक होते। त्यांनी सामाजिक समस्यांवर विपुल लेखन केले। मराठी भाषेला समाजात उच्च स्थान मिळावे यासाठी कुसुमाग्रजांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी हा निर्णय घेतला की कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करूया। म्हणून पहिला मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी 2014 साली साजरा झाला। मराठी साहित्य, संस्कृती आणि भाषेच्या जतनासाठी त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे। आता मराठी भाषा गौरव दिन व मराठी राजभाषा दिन यात फरक आहे। मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी साजरा केला जातो। तर मराठी राजभाषा दिन हा 1 मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापने दिवशी साजरा केला जातो। कारण मराठी राजभाषा दिन हा महाराष्ट्रात मराठी भाषेला अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता दिली गेली, त्यानिमित्ताने साजरा केला जातो। माझा भारतातील त्या विशिष्ट भाषांच्या यादीत आली आहे ज्यांना त्याच्या प्राचीन परंपरा, साहित्यिक श्रीमंती आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे अभिजित भाषा म्हणून ओळखली जाते।
भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी ती भाषा 1500 ते 2000 वर्षापूर्वी प्राचीन असावी लागते, ती स्वतंत्र असावी लागते. इतर साहित्यातील इतर भाषेतील साहित्य ते नसावे, तर मराठी भाषेत स्वतंत्र साहित्य असावे. आणि आपल्या मराठी भाषेत हे प्राचीन काळापासून ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. ज्या माय मराठीने आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पकरण केली, आज तिच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा महामंगल दिवस आहे. म्हणून 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. धन्यवाद. महत्त्व विरामचिन्हाला देखील असते. विरामचिन्ह मराठी भाषेला शृंगार करण्याचं काम करतात. असं मराठी भाषेचे व्यासपीठावरील व तुम्हा सर्वांना मराठी गौरव दिनाच्या, भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरोखरच आपण सर्व खूप स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आपण या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. खरं तर आजचा दिवस हा कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर तथा देई नसे थोडके, खरोखर हा भाग्याचा दिवस आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यातील दुसरे मराठी साहित्यिक कुसुमाग्रज यांचं खरं नाव गजानन शिरवाडकर, परंतु त्यांच्या काकांकडे हे दत्तक गेल्यामुळे विष्णू वामन शिरवाडकर हे नाव. ही अभिजात भाषा आहे पहा. आणि खरं तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सुद्धा या भाषेची कीर्ती अमृतापेक्षाही गोड आहे हे त्यांनी आपल्या याच्यातून सांगितलेलं आहे. आणि मराठी साहित्यामधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी विश्व प्रार्थना केलेली आहे. आणि खरोखरच पसायदानाच्या रूपाने त्यांनी जी प्रार्थना केलेली आहे, वैश्विक प्रार्थना, ती खरोखरच आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आता मराठी भाषेमध्ये अनेक स्थित्यंतर होत गेली, काळाच्या ओघामध्ये अनेक बदल होत गेले, परंतु तरीसुद्धा मोठ्या दिमाखाने जगामध्ये ती वावरते आहे. तुम्हाला माहिती का मित्रांनो, म्हणजे जगामध्ये मराठी भाषा ही 15व्या क्रमांकावर आहे सर्वाधिक बोलली जाणारी. आणि आपल्या भारत देशामध्ये 3ऱ्या क्रमांकाची ती भाषा आहे. मग खरोखरच आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मग आता तुम्हाला मराठीचं वैशिष्ट्य सांगताना एक छोटीशी गोष्ट सांगते आणि माझ्या वाणीला मी विराम देते. बघा, 2 मित्र होते आणि एकाला इंग्रजीचा खूप अभिमान होता. तर त्याने सहज मराठीला तुच्छ लेखण्यासाठी त्याला म्हटलं की काय रे तुमची मराठी भाषा,
तिला लिहायला टाईप करायला किती सारा वेळ लागतो. आमची इंग्रजी पण कशी पटकन टाईप करता येते. तुम्ही सुद्धा मुलं मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत असेल. मग तेव्हा तो दुसरा मित्र म्हणाला की अरे हो बरोबर आहे, मराठी श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये तर हा फरक असणारच. मग तो पहिला मित्र म्हणतो म्हणजे तुला कळलं का तुझी मराठी भाषा ही गरीब आहे. तो म्हणाला नाही मित्रा, तू चुकी करतो आहेस. तुझ्या भाषेमध्ये किती बरं वर्णाक्षरं आहेत इंग्रजी भाषेमध्ये. मग त्याने सांगितलं 26. मग हा म्हणतो बघा आमच्या मराठी भाषेमध्ये 52 वर्णाक्षरं आहे आणि त्यामुळे आम्ही खरे काय आहोत, श्रीमंत आहोत. म्हणजे तुझ्यापेक्षा दुप्पट आमच्या भाषेमध्ये वर्णाक्षरं आहे आणि त्यामुळे आमची भाषा ही श्रीमंत आहे. हे खरं आहे की काना, मात्रा, वेलांटी, उकार हे सगळं करत असताना थोडासा वेळ लागणार. जसं एखादी पॅन्ट शर्ट घालणारी स्त्री पटकन तयार होऊ शकते, परंतु खास पेहराव किंवा दागदागिने घालून लिहिलेल्या स्त्रीला जसा वेळ लागतो, परंतु तिचं सौंदर्य हे काहीतरी वेगळंच दिसतं. त्याचप्रमाणे आमची मराठी भाषा सुद्धा जरी वेळ लागत असला तरी सुद्धा वेळेकडे कोणी बघत नाही तर तिच्या सौंदर्याकडे बघतं. असं आपल्या मराठी भाषेची कीर्ती ही दुमदुमत ठेवलेली आहे. आणि एवढं बोलून मी माझे मनोगत म्हणू नको बाळ नको, अगं अगं आई काय तुझी काय खेळू दे ना मला. कधी भरते रागवते पण ती समजून मी सांगते. ती कोणाची दुश्मन असते ना कोणाची वैरी. ती जी माया सगळ्यांसाठी एकच असते. आकाशी जाते सप्त रंग लाळीत बसते. चांदण्याची सोबत करुणी त्या सवे मी गीत गातो. चांदण्याची सोबत करुणी त्या सवे मी गीत गातो. सुखाचे तर 2 क्षण दुःखाचे, 2 क्षण सुखाचे तर 2 क्षण दुःखाचे. हे आयुष्य आहे असंच चालायचं, हे आयुष्य आहे असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील, माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील. त्यांना सोबत घेऊन चालायचं, त्यांना सोबत घेऊन चालायचं. तर काही हात सोडून मोकळे होतील, तर काही हात सोडून मोकळे होतील. त्यांना तिथेच सोडून द्यायचं, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे असंच चालायचं, हे आयुष्य आहे. रास तू विश्वासाची खान तू, रत्नाची रास तू. दिव्यातील वात तू, त्यागाची मूर्ती तू. दिव्यातील वात तू, त्यागाची मूर्ती तू. अश्रूचे मोती तू, अमृताची. शाहूंच्या पराक्रमांचा महाराष्ट्र, शाहूंच्या पुनर्वेळ्यांचा, शाहूंच्या पुनर्वेळ्यांचा, बाबासाहेबांचा लेखींच्या आणि अण्णाभाऊ साठेंच्या भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरे सधन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरवून
जगाची मान असे ही रत्नहिराची मान बोलची असे हिला बहुमान असे हिला तुम्ही जगाची मान करूया चला हिचा बहुमान करूया चला हिचा बहुमान व्यसन मुक्ती नाही. हो मग नाटकाचा विषय आहे तरी मातेचा विषय आहे आपल्या मायबोलीचा विषय आहे आपल्या मातृभाषेचा अहो पण मला तर काही समजलंच नाही. थांबा मी सांगते. सादर करीत आहोत या विद्यालयातील 7वी फ चे विद्यार्थी एक नाटिका. विषय आहे जागर मराठीचा आपल्या मायबोलीचा. हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, तन मन धरते आहे मी मायबोली भाषेच्या समस्येने रडते आहे, मी मायबोली भाषेच्या समस्येने रडते आहे. हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा. अरे क्या हुआ, आप ऐसा क्यों कर रहे हो? आप कौन हो? अरे मला ओळखलं नाहीस का? नहीं पहचाना. अरे दोस्तों जरा इधर आओ. क्या पीने पहचानते हो? नहीं, मैंने तो इनको कभी नहीं देखा. कसं ओळखणार याची गरज याआधी मला कधी वाटलीच नाही. आता माझी परिस्थिती अशी झाली आहे की सहन असणे आणि सांगता येते. बरं तर मग मुलांनो, तुम्हाला मराठी समजते? म्हणजे काय? आपण मराठीच आहोत. चला तर मित्रांनो आपली ओळख करून द्या. हाय, आय एम सई पवार. नमस्कार, माझे नाव अखिलेश गेडे. राम राम मंडळी, माझे नाव राज यादव. और मैं अंजली वाघमळे. हाय फ्रेंड्स, माय नेम इज अजय सरळ. खरंच की काय? पण तुम्ही अशा परक्या भाषेत का बोलताय? तुम्हाला आपल्या मातृभाषेत बोलायला लाज वाटते का? तुम्हाला ही आपली मायबोली आवडत नाही का? हल्ली सगळे परक्या भाषेतच बोलत आहेत, त्यात काय? अरे पण अशाने एक दिवस तुम्ही आपल्या मातृभाषेला विसरा. आपली मायबोली म्हणजे आपल्या आईसारखी. आपल्या आईला विसरतं का कोणी? नाही. बरं तर मग मुलांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांशी मराठीत बोलता का? आमच्या आईवडीलच आम्हाला इंग्रजी बोलण्याचा आग्रह करतात, त्यात काय? हल्ली मातृभाषेला कोण विचारतं? अरे देवा, काय आली ही परिस्थिती? कुठे गेला तो मराठी बाणा? काय वाटत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना? आपल्या मातृभाषेचे सर्वस्व नष्ट करताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? आपणच मराठी बोललं पाहिजे. जर आपणच मराठी बोललो नाही तर आपली मातृभाषेचे अस्तित्व नष्ट होईल. याचा काय परिणाम होणार आहे माहीत आहे का? काय होईल? महाराष्ट्रात मराठी भाषेचे अस्तित्व संपुष्टात येईल. हो, संपुष्टात येईल. मराठी माणसांची ओळखच राहणार नाही. ओळखच राहणार नाही. आपल्या मायबोलीचा अभिमान आपणच बाळगला पाहिजे. हो, आपणच बाळगला पाहिजे. इतर भाषिकांना आपल्या मराठी भाषेचे महत्त्व पटवून द्यायला हवे. हो, पटवून द्यायला हवे. सर्वप्रथम आपणच मराठी बोललं पाहिजे. हो, आपणच मराठी बोललं पाहिजे. सर्वांनी आपल्या मायबोलीतूनच शिक्षण घ्यायला हवे. हो, मायबोलीतूनच शिक्षण घ्यायला हवे. आपणच आपली मातृभाषा बोलली पाहिजे. जाणून घ्यायचे तिचे महत्त्व. हो, जाणून घ्यायचे तिचे महत्त्व. आपल्या मातृभाषेमध्ये अत्यंत गोडवा आहे. तिचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्णी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आपल्या मातृभाषेमध्ये कवी, कवयित्री, लेखक, लेखिका यांनी आपल्या मराठीला सजवले व तिला राज्यभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. माझी भाषा माझी आई, अर्थभाव नाना देई, तिच्या रहावे ऋणात होऊ नये उजळाई, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी जप्त लोहापरी, कधी चांदणे शिरल माझ्या मराठी भाषेची काय. मातृभाषेचा आदर करू, मातृभाषेचा आदर करू. आम्ही आमच्या मातृभाषेचा सन्मान करू, मातृभाषेचा सन्मान
मातृभाषेचा अभिजात दर्जा टिकवून ठेव वाटते. कशाला त्या आत्मश्रद्धेच्या गप्पा हाणता, आईच्या पोटी येताना देव कुठे म्हणता. कशाला त्या आत्मश्रद्धेच्या गप्पा हाणता, आईच्या पोटी येताना देव कुठे म्हणता. तरी आईला सतत बाळांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत नाही आणली तरी आई सदा आनंदी. आईला सतत त्यांचाच ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत नाही आणली तरी सुद्धा आई सदा आनंदी. देवा नको कुणाची स्पर्धा, नको कोणाचा हेवा. देवा नको कोणाची स्पर्धा, देवा नको कोणाचा हेवा. जर हे जग जरी जिंकायचं आहे ना मित्रांनो, तर आईच्या पायावर डोकं ठेवा. धन्यवाद. थोर साहित्यिक युवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. मराठी भाषा गौरव दिन. आणि ते सगळ्यांनी सांगितलं की 1 मेला राज्यभाषा दिन साजरा केला. आपल्या शाळेमध्ये अतिशय छान प्रकारे हा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमासाठी आपली ही सर्वच मराठीची मायलेकरं अतिशय चांगल्या वातावरणामध्ये नजून सजून या ठिकाणी मराठीच्या गौरवासाठी सज्ज होती. या कार्यक्रमासाठी मुलांनी अतिशय उत्कृष्टपणे आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आपला भाग नोंदवला. परंतु वेळेअभावी आपल्याला हा कार्यक्रम पूर्ण करता आला नाही. एक महत्त्वाची सूचना सर्वांना सांगतो की ज्याने आपलं लिखाण केलेलं आहे, कविता केल्या, काही लेख लिहिले असतील तर आता या ठिकाणी तुम्हाला सादर करता आले नाही. परंतु पुढच्या 2 दिवसामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये, उद्या महिना अखेर आहे, परवा शनिवारी 1 तारीख आहे, रविवारी 2 तारीख, त्याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळेल त्या वेळेस वर्ग शिक्षकांनी आपल्या पहिल्या 1-1.5 तासामध्ये तो कार्यक्रम वर्गातच घ्या आणि त्याचं मूल्यमापन करा. तो उत्कृष्ट बोलला जायचं, आपण त्याला याचं या ठिकाणी बक्षीस त्या ठिकाणी आपण नक्कीच देऊ. आणि तुमचं त्या ठिकाणी असणारं ज्ञान, असणारं लेखन तुम्हाला त्या ठिकाणी मांडण्याची नक्कीच संधी आम्ही शाळा त्या ठिकाणी नंतर देतो. परंतु आज जरा थोडासा कार्यक्रम खूप आणि वेळ कमी असल्या कारणानं ते सगळेच सादर करू शकलं नाही. परंतु खूप असं सुंदर नियोजन या ठिकाणी आपल्या या मराठी भाषेच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी आयोजन केलं. नियोजन छान होतं, मुलंसुद्धा सुंदर तयारीत होती, उत्कृष्ट बोलणारी सुद्धा छान कविता बोलत होती. परंतु आता काय करणार, जर वेळ नसल्यामुळं तुमचं ऐकता आलं नाही. पण नक्कीच तुमचं ते सगळं आम्ही संकलित करून आणखीन एक माझं महत्त्वाचं म्हणणं आहे की यांच्यातल्या निवडक बक्षीस येणाऱ्या कविता आपण एक पुस्तक प्रिंट करून शाळेचा अंक काढून त्यामध्ये सुद्धा तुमच्या कविता किंवा काही लेख या ठिकाणी किंवा काही ते साहित्य या ठिकाणी आपल्याला प्रिंट करता येईल. पुन्हा एकदा तुम्हाला या मराठी भाषेच्या खूप 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 अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो, कारण 7 वाजून गेले. आपली शाळा 7:07 सुटते. त्यामुळं पुन्हा एकदा तुम्हा सर्व बालकांना, मराठी भाषिकांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देऊन मग माझं 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. ज्ञान प्रेरक ज्ञान दिले, बोधामृत पाजुनी ज्ञानाचे आम्हा उपकृत केले. तुम्ही पाठी राखे आमचे सदा तुमचाच आधार, मार्गदर्शन असू द्यावे नित्य, स्वीकारून हे आभार. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्यांसाठी अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण केलेल्या मार्गदर्शनाचा, प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानणे देखील या प्रसंगी खूप प्राप्त ठरले. कार्यक्रम सुरू जेथे जेथे आहेत या कार्यक्रमात
शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार, तेव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार. धन्यवाद. Vande